60 वाटतं 80 रुपये लागले. 500 मरल्या सगळ्यांनी 80 रुपये द्यायलाच मागितले. दे ना मग बाकीचे तू पैसे. दोघांचं भरलं मी नाही, बाकीच्यांचं कोणतं दोघांचं भरले. शुभ सकाळ झालेली आहे आता. सकाळ उठलेलो आहे. आजचा दिवस आहे 3रा. तर आज जायचं आपल्याला डायरेक्ट आपण आज पोहोचू डायरेक्ट एकविरेच्या इकडे. आता पहिली वाजता आहे आपल्याला लोणावळा तलाव. तर आज मेन म्हणजे घाट चढायचं आहे आपल्याला. तर घाट चढता थोडा म्हणजे पाप होईल थोडीशी आणि भरपूर अर्ध्यापैकी घाट चढलेला आहे. आता आलेलो आहे शिग्रोबा देवाजवळ. तुम्ही इकडे बघू शकता अजून भरपूर पुढे आहेत. नाश्ता ठिकाण आमचा आलेला आहे आणि आपल्या शिग्रोबा देवाजवळ मंदिराजवळ मी आता पोचत आहे. जरा भरपूर आनंद होत आहे आणि बरा वाटत आहे. आता नाश्ता येईल. शिग्रोबा देवा की इथे नाश्ता आलेला आहे. तुम्ही इकडे बघा चून घातलेली यावी इकडे बघू इथल्या मेंदूवडा गालवडा आहेत का नाही का हे तुम्हाला पगी भूक लागली. नाही भूक लागली ओंकार. मी तुम्हाला चालू केली ना काय याच्या म्हणतात गप्पा तुम्ही तर नाव खराब कधी घेतले. नाश्ता आलेला आहे. तुम्ही इकडे बघू शकता. चूम पडलेले अरे आणि 2 वेळा घेतल्या ना. बघ दुसरा आदरा उंबाड्या सांगायला काय पाहिजे का तुम्हाला. खाता का बस झाला जिडली हा किती खरंच खरंच. इकडे बघू शकता. डबल खाओ कितना खाना है उतना. तुला नको ना. टेस्ट यहाँ है देख सकते हो. टाइगर 1 मैन शो. पाणी टाक ना. इथल्या चटणी गायब केली. पाणी टाकायला झाली त्याच्यामध्ये ना. सो गाईज नाश्ता वगैरे एकदम दाबून झालेला आहे. जेवायची थोडी शक्यता समजेल म्हणजे चालता लागेलच कारण घाट चढायचं आहे. चटणीचा विषय काय आला. चटणी पाणी टाकायचा विषय. ती पोरावी आपल्याच पोरावी चटणी पिशवी होती. ती डायरेक्ट चटणी नेली पलवली त्यामुळे चटणी कमी पडली. नाही तर कमी नसते. हा अजून आहेत इडल्या आणि वडा आणि सांबार अजून आहे भरपूर आहे. जाम खाला म्हणजे कुठली कमी नाही पडली. आता तुम्हाला वाटलं असेल ब्लॉग मध्ये की कुठल्या गोष्टी कमी पडल्या असेल तर जरा पोरांच्या हलगर्जीपणाने ते जरा झालं. चटणी नेले जाऊ दे आपली पोरं आहेत. सांबार घाला काही जण जास्ती. तर तुम्ही इकडे बघू शकता. हॅलो मॅचिक तुम्ही जेवले का. कुठे झाली पाहू शकता. खूप मोठा जोरात अपघात झालेला आहे इथे. म्हणजे ड्रायव्हर वगैरे नसतील वाचले मला अशी वाटतं म्हणजे अपेक्षा. तर काय माहीत देवाकृपेने वाचले असतील तर चांगलं आहे. म्हणून सांगतो गाडी स्लो चालवा पोरांनो.
चला तुम्ही इकडे बघू शकता अंकल दर पदयात्रा करतात. साहेबा एकविरा अंकल एकविरा माते की आये आये. चला बघा किती ताटामाटात आहेत. इकडे बघू शकता आमचे मित्र परिवार पण आलेले आहेत. थोडे लेट आले पण ठीक आहे आम्हाला अभिमान वाटला लेट आले ते पालखीला थोडे ते. हा तुम्ही इकडे बघू शकता. हे जेवले का? इडली भेटली इडली 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 वडा. सो बच्चा पण आहे तुम्ही इकडे बघू शकता. अरे त्याला दाखवते बघ. थँक्यू पोराव पोराव हे पोराव थँक्यू आय लव्ह यू. बघू शकता पिठा होला डबल पडशील हा. गाईच आता आलेलो आहे आम्ही तल्यावर मस्तपैकी पायाला आराम भेटत असा पाण्यात मस्तपैकी पाय टाकले. तुम्ही इकडे बघू शकता सगळी म्हणजे थोडीफार पोरं आलेली आहेत. मस्तपैकी आहे व्ह्यू पण भारी आहे एकदम कडक मध्ये. पण यावेळेस काही बदका दिसत नाही मला. आहे ना पाण्यात हो मांजरेली ही मांजरी शेपटी भारी आहे. इंग्लिश मांजर आहे ही. तो मांजरीचा बिस्किट खायला उंबाड्याच्या तल्याची मजा नाही त्या. उंबाड्याच्या तल्याची मजा वेगळी मजा आहे ना. वेगळी मजा. बाबा बघाल तर जामच भारी. तिचं दृश्य वेगवेगळे दृश्य बघा. आता नंतर आलेले सर्व पाहुण्यांच्या जेवणातून हार्दिक हार्दिक स्वागत. 2 गुलाबजामुन, 1 टमाटा, 3 चटणी आणि डाळ भाताचा लोणचा आणि भेंडी पापड. इकडे बघ एकदा जेवायला घेतलेला आहे. सगळे जेवायला घेतलं आहे. इकडे आहे मिरची भजिया पापड आणि आपली बटाट्याची भाजी आणि इकडे लाडू आणि रे कोण रे अजून अजून आता आपल्याला जायचं डायरेक्ट थेट पालखी निघालेली आहे. आपल्याला जायचं डायरेक्ट आता आपल्या वस्तीवर डायरेक्ट एकविरेमध्ये. आता तिकडे जाऊया. झोपलेलो जरा झोपून नंतर उठलो मागे आहे. जेवलो वगैरे आणि आता निघत आहे. डीजेवाला येईल मागून. एकविरा माते की आये आये. आलीच्या विलामध्ये गेलेले आहेत. हे बा वा वा चोरे वा. रुपेश शेटने आणलेला आहे आपल्या स्टारबकला. रुपेश दादा पार्टनर ना. रुपेश किती वेळी पैसे 250 शस्ती बाता नका करू रे माझ्यासोबत. सांग ना लवकर. 250 वाली पैसा दौराच आहे. दाखव. आता तुम्ही बघू शकता इकडे आलेले अजून पोरं पण आहे. काय 1 मध्ये 3 आपले पैसे रुपये देणार ना. 10 रुपये त्यांना सांग. रुपये नाही दिली तर रुपयाला येते. हा जा त्यांना सांग तुला आम्हाला 1 मध्ये 3 दे. त्यापेक्षा नावात टाकून त्याला ट्रेन कशी येते बघायचे ना. माझ्या एक घोट मारायला जा मग तू आता आणलं ना नंतर आपल्याला कुठे सुधारते. कसं सुधारतं. इकडे बघ यांनी काय आणले. इकडे जाऊले जाऊले यावेळी तर हरवले. जीएसटी वाटतं 80 रुपये. हा 500 मरल्या सगळ्यांनी 80 रुपये द्यायलाच मागितले. दे ना मग बाकीचे तू पैसे. दोघांचं भरलं मी नाही बाकीच्यांचं. कोणते कोणते दोघांचे भरले. आलेले आहे कॉफी आणि इकडे बघू शकता कशी लागते एकदम किती दिल्यान किती दिल्यान 500. तुम्ही इकडे बघू शकता आमचे मित्रमंडळी आलेले आहेत. खूप लेट झाले तुम्ही.
लाईट लावा आमचा कॅमेरा सध्या लेट झालं राव तुम्हाला. आता मागे 2 तास तिथे थांबलेलो. ते ना तिकडे दिसलं काय? चला येतो आम्ही माहेर घरामधून तिकडे शॉर्टकट मध्ये येतो. तिथलंच जायचं. आम्ही आलेलो आहे देवीचे माहेर घर काळ भैरवनाथ देवस्थान. पालखी आपली आरती पण चालू आहे. काय आरती आलेलो आहे. तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण जंगल आहे. काही रस्ता वगैरे नाही दिसत. टायगर वाघ बी भेटला का करा त्याला काय सांगायचा कोणला वाघाला टायगर कोण आहे? टायगर बोलतो वाघ भेटल्या बोलतो धरून नाही बोलतो. ए बाबा शेर 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 हा बाबा सगळे बसलेले तुम्ही बघू शकता. हे लोकेशन आहे मॅप बघता रस्त्यांचं आपल्या यातला शेतांचा रस्ता. आणि इकडे समोरच आपल्या एकविराईचा मंदिर आहे. तुम्ही बघू शकता डोंगर किती भारी दिसत आहे. इकडनं असा मस्त असा फिरत फिरत एकदम कडक. आणि तुम्ही बघता आपल्यासोबत आहे रुपेश. रुपेश कसं वाटत तुला आपल्या शेतातून आपण चाललेलो आहे म्हणजे कसं? इकडे सगळ्या इकडे खदानी दिसतात आपल्याला. पुढे रस्त्यात आम्हाला भेटत नाही. बघता खदानी भरल्या 12 वाजता तरी पोहोचू आम्ही. बघता तर पारले रुपये डावऱ्यान. अजून आपली पोरं आहेत मागे टायगर वगैरे. अजून आमची डझन पोरं मागे आहेत. ते बाईवाने चालता वाटतं तसं की त्यांना साड्या किंवा घागरा घातल्या नाही का तसं चाललं तरी मागे येते. फायनली आता पोचलेलो आहे आपल्या आई एकविराच्या मंदिराच्या पायथ्याशी. फायनली पोचलेलो आहे आणि पाणी परत आहे बाहेर. 3-4 टाइम परत म्हणजे पडत आहे पाणी. आणि इकडे बघू शकता एकविरा माते की आये आये. फार्म हाऊस बुक केलं तुम्ही बघू शकता इकडे. यांचं कसं आज नॉनव्हेज आहे ना आपण खात नाही. इकडे बघू शकता चालू आहेत. आणि इकडे बघू शकता पोरं बसलेले आहेत. आणि इकडे तुम्ही बघता पूल आहे. इकडे बघू शकता ही कोणती मच्छी आहे आपल्याला माहित नाही ना. खात सुरमई आहे का? आणि हे काय अंडे आहेत का? हे बदकाचे अंडे. बदकाचे अंडे आहेत. अच्छा हे काय? आपला गावठी लसूण. गावठी लसूण. यो माहित आहे काय? यो मधमाशाचा पोला. असं अच्छा तुम्ही बघू त्या चुस्ता असं आहे आगरी चुस्ता. बघू शकता आमच्या जीभला पाणी तर आपल्याला नाही खायचं. उद्या खाऊ. कसा सोन्यासारखा यांना सांगतो मी की बोलू उद्या आमच्यासाठी असं बनवा. आम्ही येतो रेडी. तुम्ही बनवाल का उद्या आमच्यासाठी असं? हा सॉरी. जय हिंद जय महाराज. जय हिंद जय महाराज. तुम्हाला शाल देतो आणि स्वागत. 1000 रुपये द्या करू आपण उद्याचं पण नियोजन. हा कॅन्सल.
हे खालीला हॉटेल. वाव कडक रे. रात्रीचे वाजले 3 आणि तुम्ही बघू शकता पोरं सगळे झोपलेले आहेत. आम्ही 4-5 जण बाकी आहेत, तिकडे पण आहेत. सो आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. आणि उद्या आपण जाणार डायरेक्ट एकविरेच्या मंदिराकडे. एकविरा माते की जय. बाय बाय.